हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि घेऊन आली मी खास तुमच्याकरता नवा व्लॉग. आणि नवा व्लॉगमध्ये आज मी करणार आहे थोडंसं मोटिवेशन, कारण की ते फार गरजेचं आहे. जे काही माझ्यासोबत घडतंय ना, सध्याची सिच्युएशन जी काय आहे ना, त्यावरतीच मी बोलणार आहे. सो गेली एक 4-5 महिने झालं मी स्वतः सांगते की आई आजारी होती. सो आईची ट्रीटमेंट सुरू होती. ते झालं. आता सासूबाई आजारी होत्या. सासूबाईंचं देखील ऑपरेशन झालं. गेले 1.5 महिन्यापूर्वी आईचं ऑपरेशन झालं. सो माझे पूर्ण दिवस आहे ना ह्याच्यामध्येच चाललेत. आई झाली की सासू, सासू झाली की आई, हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे प्रॉपर मला स्वतःकडे देखील लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आहे. माझी देखील फार दगदग होती आहे. सो बिझनेसकडे देखील लक्ष नाही आहे. ह्या सगळ्या घरात देखील व्यवस्थित लक्ष नाही आहे, कारण की आईचं ऑपरेशन झालं त्यावेळेस पण आई इथून जवळच राहिलं. त्याच्यामुळे तिच्याकडे प्रचंड लक्ष द्यावं लागलं होतं, कारण की अजूनपर्यंत माझ्या भावाचं देखील लग्न वगैरे झालेलं नाही आहे. त्यामुळे तिथे कोणी नव्हतं करण्यासारखं. आणि आता सासूबाई गावी गेलेल्या आहेत ऑपरेशन केल्यानंतर ना, म्हणजे अहमदनगरला आम्ही गेलो होतो पुण्यातून, आणि तिथे ऑपरेशन झालं. आणि जे माझे मोठे दीर आहेत त्यांनी सासूबाईंना अहमदनगरमध्ये ॲडमिट केलं होतं. आणि माझे मिस्टर गेले होते. ज्यावेळेस कॉल आला की हातपाय गार पडले सासूबाईंचे, आणि डॉक्टरांनी लगेच ॲडमिट वगैरे करायला लावलं. सो माझे मिस्टर लगेच इथून निघाले होते. आणि मागचा जो काही थापट पसारा होता थोडासा, कारण की एमर्जन्सी कॉल आल्यामुळे आमच्या दोघांनाही निघता आलं नव्हतं. आणि आम्हाला ही गोष्ट माहिती होती की हॉस्पिटलाइज केल्यानंतर बरेच दिवस जातील. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता की मिस्टरांनी पुढे जायचं आणि 1-2 दिवसामध्ये मी जाईल. सो असं ठरवलं होतं. त्यामुळे मिस्टर एकटेच गेले होते. पुढे मी होते घरी होते. त्यानंतर मग दक्षला पाठवून दिलं बहिणीकडे, कारण की राखी पौर्णिमा होती. सो मला तर सेलिब्रेशन करायचं नव्हतं. हा सगळा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं काही मूड नव्हतं सेलिब्रेशन करण्याचं. त्यामुळे मी तर नव्हते गेले. पण मग फॅमिली सर्वजण एकत्र आली, म्हणजे तिकडे आईकडे सर्वजण एकत्र आले होते. तिलाही 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या, म्हणजे सॅटर्डे, संडे, मंडे 3 दिवस लागोपाठ सुट्ट्या लागून आल्या होत्या. त्यामुळे ते सर्वजण आलेले होते. मी त्यामुळे म्हटलं दक्षचा दिवस नको स्पॉईल करायला. त्यामुळे दक्ष तिकडे होता आणि आम्ही दोघेही इथून गेलेलो होतो. सांगण्याचा मुद्दा असा की आईला जो काही इश्यू झाला होता, जे काय आजारपण मागे लागलं होतं, काही ट्रीटमेंट घेत असताना डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की आईने कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलं आणि त्यामुळे तिला हा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. प्रॉब्लेम असा होता की मी आधी सांगितलं की मरण यातना काय असतात त्या माझ्या आईने सहन केलेल्या आहेत त्या दरम्यान. आणि तिला रडताना पाहून, तिला त्या यातनातून बाहेर येताना पाहून, किंवा त्या यातना तिला सहन करताना पाहून आम्हाला देखील मरण यातनाच सहन कराव्या लागत होत्या. जगामध्ये सगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो, पण आई आपल्याला कुठेही मिळू शकत नाही. सो त्यावेळेस आम्ही प्रत्येक क्षणी ना त्या अनुभवत होतो की आम्हाला आई हवी, आम्हाला आई हवी. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की शक्यता फार कमी आईची. आम्ही खूप ढासळलो होतो, म्हणजे प्राण आमच्या उरले नव्हते हे सगळ्या गोष्टी ऐकून. पण आता आई 100% बरी आहे, सुखरूप आहे, घरी आहे. सो आता तर कुठे मी आईच्या काळजीतून थोडीशी कमी झाले होते, किंवा आईच्या तिकडे जाणं येणं थोडंसं कमी झालं होतं की चला आता आई ठीक झालेली, आपण थोडंसं आपल्या बिझनेसकडे लक्ष द्यावं, कामांमध्ये लक्ष द्यावं. या सगळ्या गोष्टी मी ठरवल्या. ते ठरवल्यानंतर 8-15 दिवस झाले होते. त्यात फोन आला की सासूबाईंना हॉस्पिटलाइज करायचे आणि लवकरात लवकर या. असा कॉल आल्यानंतर नवरा आहे ती कामं सोडून पळाला, कारण की ते फार गरजेचं होतं जाणं तिथे. कारण की जे काही करायचं ते माझ्या नवऱ्यालाच करायचं होतं, त्यांना माहिती. कोणी थांबत नसतं तिथे. गप्पा मारायला, धीर द्यायला सर्वजण येत असतं. पण म्हणजे मेन जबाबदारी असते ना की त्या पेशंटपाशी उभं राहण्याची, ती तयारी फक्त माझ्या नवऱ्याचीच असते. सो ह्याच्या आधी पण 8 महिने माझ्या नवऱ्याने दिलेले आहेत. 8 महिने माझा नवरा तिकडेच होता आईजवळ, आणि तिथे राहून आईची पूर्ण काळजी घेतलेली होती. त्यामुळे ह्या वेळेस पण आम्हाला तेवढी खात्री होती की तसं काही झालं तर आपल्यालाच हे सगळं निस्तरायचं. त्यामुळे नवरा आहे ते सोडून निघून गेला, आणि 2 दिवसांनी मला जायचं होतं. सो जे काही मागची कामं होती ती थोडी आटपून जायची होती, त्यामुळे मी थांबले होते. तिथे गेल्यानंतर नाही डॉक्टरांनी सांगितलं
की सासूबाईंलाही सेम तोच, म्हणजे आजार वेगळा आहे पण प्रॉब्लेम दोघींचा एकच आहे. सासूबाईंनीही टेन्शन घेतलंय कोणत्या तरी गोष्टीचं आणि त्या टेन्शनमुळे ना त्यांचं रक्त गोठलं गेलेलं आहे. रक्त गोठल्यामुळे त्यांना अटॅक येण्याची 100% चान्सेस आहेत. आणि त्यांच्या ना असं ह्या स्पॉटला आहे ना असं काळ्या काळ्या गाठी झाल्या होत्या, पण त्यांना कळत नव्हतं की कशामुळे काळ्या गाठी झाल्या सासूबाईंना. त्यांना ते समजतच नव्हतं आणि त्यांनी ते दुर्लक्ष केलं. त्यांना असं वाटलं की काहीतरी चावलं असेल, गावाच्या ठिकाणी राहतात वगैरे, किंवा कोणती तरी एलर्जी झाली असेल, पण तसं काही नव्हतं. रक्त पूर्ण गोठल्यामुळे तिथे ते पॅचेस आले होते. ज्यावेळेस मग हॉस्पिटलाइज केलं त्यानंतर प्रोसेस ही होती की पहिलं ते रक्त गोठलेलं पूर्णपणे वितळवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मग भारी भारी इंजेक्शन्स वगैरे देऊन त्या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणल्या. त्यानंतर त्यांची शुगर फार वाढली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळेस एखादी व्यक्ती टेन्शन घेते ना त्यानंतर त्या व्यक्तीची शुगर लेवल खूप हाय होते आणि मग ती कंट्रोलमध्ये आणणं डॉक्टरांनाही थोडंसं अवघड जातं. आपल्यालाही ते सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. आता सासूबाईंला असे, आता आईला तरी असे की ऑपरेशन झालं, आई आता ठीक आहे, पण तिला पत्ते वगैरे कोणते नाही. पण सासूबाईंला असं आहे ना की कायमचं गोड खाणं बंद करायला लावलेलं आहे. त्यानंतर मीठ खायचं नाही आहे, तिखट खायचं नाही आहे. इतके त्यांना पथ्य आहेत, इतके पथ्य आहेत ना. काय मिळतं म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती आहे ना टेन्शन घेते आणि त्यानंतर आता प्रत्येक गोष्टी हातातून निसटून जातात त्या व्यक्तीच्या. सो तसं काहीतरी झालेलं आहे. आता एकतर आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत ना, तर आपल्याला तिखट, चरचरीत, चणचणीत, झमझमीत असं काहीतरी खाण्याची सवय असते ना. आणि एकदम फिक्कं आणि जेवण आपण खाऊ शकत नाही शक्यतो. आणि गावाला तर शक्यतो आणि किंवा फिक्कं जेवण बनतच नाही. आता हा प्रश्न आहे त्यांच्यासमोर की मला मटण खायचं नाही, मला अळणीच खायचं आहे, मला हेच खायचं आहे, मला अमुक खायचं नाही, मला तमुक खायचं नाही, मला हे पदार्थ, चहा घ्यायचंच नाही आहे, दिवसभरात एकही कप चहा नाही आहे, चहा नकोच बोललेले डॉक्टर. आणि डायबिटीसच्या गोळ्या पण मिळतात म्हणजे शुगर फ्री, बट त्या देखील आता डॉक्टरांनी सांगितलं की सध्या तरी त्या देखील आपण देऊ शकत नाही आहे. शुगर फ्री मिठाई वगैरे पण आपण त्यांना देऊ शकत नाही आहे. आत्ता सध्या बिस्किट वगैरे हे सगळं अवॉइड करायचं. ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण असेल त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या. 1 महिना त्यांना शुगरपासून लांबच ठेवायचं. शुगर फ्री देखील द्यायचं नाही आहे आणि शुगरवाला पण काही द्यायचं नाही आहे. नुकसान कोणाचं आहे ह्यामध्ये त्यांचं आहे. आणि 15 ते 20 दिवस त्यांच्यासोबत आम्ही तिथे झगडतोय. काम, सगळ्या गोष्टी बंद आहेत, इन्कम सोर्स बंद आहे. त्याच्यामुळे किती डाऊन होतो एखादा व्यक्ती हे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं. आणि हॉस्पिटलमधली व्यक्ती फक्त म्हणतं की अरे मी हॉस्पिटलाइज आहे, मला औषधांचा कंटाळा आला आहे, मला इंजेक्शनचा कंटाळा आला आहे, मला आंघोळ नाही आहे, मी 10 दिवस झालं बेडवरती. ह्या सगळ्या गोष्टी त्या आम्हाला सांगत होत्या. पण तिथे राहून अक्षरशः आम्ही देखील 8 दिवस आंघोळ केली नव्हती, कारण की आम्ही अहमदनगरला गेलो होतो. नातेवाईक भरपूर असतील तिथे, पण सासूबाईंना 1 मिनिटही सोडून आम्हाला कुठे हालता येत नव्हतं, कारण की सासूबाईंना लहान बाळासारखं रडत होते. त्यामुळे ना सतत आमच्या दोघांमधनं एका व्यक्तीला थांबावंच लागायचं, तिथे थांबावंच लागायचं. आणि तिथून कोणाच्या घरी जायचं म्हटलं, आम्ही दोघंही गेलो तर यांच्यापाशी थांबण्याची कोणाची तयारी नव्हती, कोणी थांबायला तिथं अवेलेबल नव्हतं. त्यामुळे ती जबाबदारी फक्त आमच्यावर होती की बाबा रे आम्ही 1-1.5 तासासाठी कुठे गेलो, फ्रेश होऊन आलो किंवा काहीच, आमच्याकडे तसले काही ऑप्शनच नव्हते. मला फक्त इतकंच बोलायचं, टेन्शन घेऊन कोणताही प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही. त्याकरता झगडावं लागतं, त्याकरता आपल्याला प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. टेन्शन म्हणून आपण आजारपण अंगी लावून घेतो. आणि आजारपण अंगी लावून काय होणार आहे, शेवटी काय आहे, समोरची जी काय आपल्या आजूबाजूची जी लोक असतात ना, आपले फॅमिली मेंबर जे असतात ना, ते देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि त्यांचं देखील प्रचंड नुकसान होतं. आता कंपल्सरी 1 महिन्याचं कम्प्लीट बेड रेस्ट विथ खाण्यापिण्यापासून वंचित. त्यानंतर जो काही मनस्ताप 15 दिवस हॉस्पिटलमध्ये झालाय तो वेगळा. हां, ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे मिळाली
डॉक्टरांनी जे काही आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली. हॉस्पिटल खूप चांगलं होतं, ट्रीटमेंट तिथं खूप चांगल्या प्रकारे देत होते. नोबल हॉस्पिटलमध्ये होतं ॲक्च्युली आम्ही अहमदनगरला, आणि ट्रीटमेंट खरंच खूप चांगली दिली. तिकडचे जे सिस्टर होते, आया होत्या, त्यानंतर डॉक्टर्स होते, खूप उत्तम प्रकारे ट्रीटमेंट ते देत होते. कुठल्याही गोष्टीचं असं आरडाओरड करावी लागत नव्हती आम्हाला, ते लक्ष देत होते वेळच्या वेळी. ठीक आहे, परंतु जो सोबत राहणारा व्यक्ती असतो ना, त्याच्याच मनाला माहिती असतं की त्याला ते किती दडपण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा फेस करायच्या. सो आमचे इतके विचित्र ते दिवस गेलेले आहेत. एकतर हॉस्पिटल म्हणलं की माझं तर काय होतं, मी कामातूनच जाते, कारण की मी आईचं ऑपरेशन झालं तर मी हॉस्पिटलमध्ये गेले नव्हते. परंतु माझा नवरा एकटा आहे तिथे आणि कोणी सपोर्ट करणारच नव्हतं, त्यामुळे मला तिथे जावं लागलं. कारण की ऑब्व्हियसली ती माझी जबाबदारी आहे सासूबाई म्हटल्यानंतर ना. आणि सासूबाईनी खूप प्रेम दिलं आहे मला आत्तापर्यंत. मी खूपदा बोलले की माझ्या सासूबाई मला खूप प्रेम देतात, म्हणजे काहीतरी चांगले माझे कर्म असतील त्यामुळे मला इतक्या चांगल्या सासूबाई मिळाल्यात, की मी नेहमी बोलत असते. त्यामुळे कुठेतरी मला असं बॅकआउट घेताच आलं नाही की नाही मी येत नाही म्हणून. मला तिथं जाणं गरजेचंच होतं. आणि माझा नवरा नेहमी मला फुलासारखं जपतो. तो कधी मला ना माझ्या आईवडिलांची उणीव भासून देत नाही, खूप प्रेम करतो माझ्यावरती. ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला माझी गरज आहे त्यावेळेस तर बॅकआउट घेणं म्हणजे अतिशय मूर्खपणा ठरला असता. त्यामुळे मला तिथे जाणं फार गरजेचं होतं. ठीक आहे, आणि आईच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये न जाण्याचं कारण म्हणजे हे होतं की हॉस्पिटल ते देखील चांगलं होतं, परंतु तिथे मी घाबरले होते. ज्यावेळेस मी आईला घेऊन गेले होते त्यावेळेस माझ्यासमोर 1-2 पेशंट असे आले होते ना की त्यांना पाहून मी खूप घाबरले होते. घाबरल्यानंतर मी प्रचंड आजारी पडले होते. त्यामुळे असा निर्णय घेतला माझ्या नवऱ्याने की तू आईसोबत जाऊ नको हॉस्पिटलमध्ये, मम्मीसोबत मी जातो आणि पप्पा आम्ही जातो. मग आईची ट्रीटमेंट घेताना मी जात होते, पण ऑपरेशनच्या दरम्यान 3 दिवस आईला तिथे ठेवण्यात आलं होतं. 1 दिवस ॲडमिट केलं होतं, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं, तिसऱ्या दिवशी ICUमध्ये, आणि चौथ्या दिवशी तर आईचा डिस्चार्ज 12:30च्या आत झाला होता, सकाळी 12:30च्या आत. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी तो निर्णय घेतला की तू आधीच आजारी पडली, त्या पेशंटला पाहून घाबरलीस वगैरे, तर तू काही तिथे येऊ नको. आईचं ऑपरेशन होणं फार गरजेचं आहे, तिचं पाहू का आम्ही तुझं पाहायचं. मग पप्पांनी आणि मिस्टरांनी हा निर्णय घेतला होता. आणि त्या दोघांचं खूप चांगलं ट्युनिंग आहे जावयांचं आणि सासऱ्यांचं, त्यामुळं ते दोघे तिथे थांबले. ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं. आल्यानंतर ना मी आईची देखरेख पूर्णपणे केली, पण हॉस्पिटलमध्ये मी काही गेले नाही. आता इथे सासूबाईंच्या वेळेस नवऱ्याने मला कळवलं की घाबरण्यासारखं काही नाही आहे, तू आधी येऊन बघ, जर तुला जमलं, तुला भीती नाही वाटली तर तू थांब. पण ज्यावेळेस मी तिथे गेले तर खरंच आहे त्या हॉस्पिटलमध्ये असं मला अजिबात भीती वाटली नाही, कारण की त्यांचा रूल खूप छान होता. जास्त असं सिरियस पेशंट वगैरे ते इतर हॉस्पिटलमध्ये पाठवून देत होते, नॉर्मलच पेशंट तिथं होते. सो असे डेंग्यू वगैरे झालेला किंवा चिकनगुन्या वगैरे झालेले आणि हृदय स्प्रिंग वगैरे बसवायची असेल ते ऑपरेशन वगैरे, हार्ट पेशंट जास्त होते तिथे. त्यामुळे ते पेशंट नॉर्मल होते, बोलायचे चालायचे अगदी व्यवस्थित होते. त्यामुळे अजिबात तिथे भीती वाटली नाही मला. मी मिस्टर जरी वरती म्हणजे 3ऱ्या फ्लोअरवरती सासूबाईंना ॲडमिट केलेलं होतं ना, सो मिस्टर जरी 3ऱ्या फ्लोअरवर असतील आणि मी जरी कधी खाली आले वॉशरूमला किंवा थोडंसं रिलॅक्स फील व्हावं म्हणून मी थोडी खाली येऊन जरी बसले ना, तरी पण मी अशी घाबरत नव्हते. मी एकटी बसलेली, तसे बसल्यानंतर न करमलं नाही तर मी एखादं दुसरं म्हणजे जास्त माझ्याकडनं व्हिडिओ शूट नाही झालेले, कारण की मनस्थिती ती नव्हती आमची. पण ज्या दिवशी ऑपरेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, ICUमधून बाहेर त्या निघाल्या ना, त्यानंतर एक व्हिडिओ मी त्या दिवशी थोडासा शूट केलेला आहे. बाकी इतर आम्ही 8-9 दिवसाचं कुठेही मोबाईल बाहेर काढून शूट करत बसलेलो नव्हतं, कारण की आम्हाला त्यांच्याकडेच लक्ष द्यायचं होतं. ज्यावेळेस आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन अगदी परफेक्ट झालेलं आहे, घाबरण्यासारखं काही नाही आहे, फक्त पथ्य खूप दिलेली आणि ते तुम्हाला पाळावे लागतील, कारण की भवितव्यात त्यांना त्रास होऊ नये म्हणून. जर शुगरचा प्रॉब्लेम जर त्यांना आणखीन वाढला तर मग खूप रिस्की होईल आणि त्यांच्या जीवावर बेतेल ते. तेवढंच फक्त पथ्य पाळायला सांगितलं आणि ते पाळू, आपण लक्ष देऊया. मग आता सासूबाई गावी गेलेल्या आहेत आणि मी जाईल पुन्हा तर त्यांना भेटायला.
त्यांना बोलली की म्हणजे त्यांना आत्ताच आम्ही बोलत होतो की ऑपरेशन झालं की तुम्ही आमच्यासोबत पुण्याला चला, जी काय आमच्या पद्धतीने आम्हाला तुमची काळजी घेता येईल ते आम्ही घेऊच नक्की. परंतु सासूबाईंचं असं झालं, तिथे लहान मुलं देखील एक जावेची. सासूबाईंचं असं म्हणणं होतं की मी गावी जाते घरी आणि थोडंसं 8-15 दिवस मी थोडंसं रेस्ट करते गावी जाऊन, मग इकडे येते. गावाच्या लोकांना मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय असते आणि सिटीमध्ये आल्यानंतर सगळं बंदिस्त असतं. सो तो कुठंतरी थोडासा इश्यू येतो. सो त्यांच्यासोबतही तोच इश्यू होता. त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही दोघंही कामांकरता बाहेर गेल्यानंतर मी थोडीशी एकटी पडेल आणि आत्ता माझी तितकी मनस्थिती नाही आहे एकटं थोडंसं राहण्याची. आणि जर तुम्ही घरी राहिले तर तुमचं आधीच खूप नुकसान झालेलं आहे कामांमध्ये, जर तुम्ही घरी राहिले तर तुमचं आणखी नुकसान होईल. त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विचार केला की थोडंसं 8-15 दिवस मी तिकडे राहते घरी जाऊन तिकडच्या वातावरणामध्ये, कारण की फॅमिली सोबत तिकडंच आहे त्यांची, म्हणजे त्यांचं माहेर देखील जवळच आहे आणि 12 भावांमध्ये त्या एकट्या आहेत बहीण म्हणून, त्यामुळे त्या खूप लाडक्या आहेत त्यांच्या माहेरी पण. त्यामुळे सतत कोणी ना कोणी पाहायला येणार वगैरे, भेटायला येणार आणि सर्वांची इच्छा होती की त्यांना भेटण्याची. पण हॉस्पिटलमध्ये खूप लांब हॉस्पिटल होतं त्यांच्या माहेरापासून, 3 तास लागत होते येण्याकरता. म्हणजे 100-1 किलोमीटर अंदाज आपण धरून चालू की हॉस्पिटल म्हणजे अहमदनगर लांब पडत होतं. त्यामुळे कोणी जास्त हॉस्पिटलमध्ये आलेलं नव्हतं भेटायला. मग त्यांचं म्हणणं होतं की त्यांची आई भावंड वगैरे सर्वांना भेटायला यायचं आहे मला, म्हणून परत पुण्याला यायचं आणखीन त्यांना लांब पडेल, इतका प्रवास होता त्यांनाही म्हणजे त्यांच्या आईला जमणार नाही. त्यापेक्षा म्हणजे माझ्या आजच सासूंना इतका लांबचा प्रवास जमायचा नाही, पुण्यामध्ये येऊन राहणं त्यांना जमायचं नाही, मोकळ्या वातावरणाची सवय, तर मी तिकडे जाते आधी सर्वांना मला भेटून द्या आणि त्यानंतर मी तुमच्याकडे नक्की येते. सो त्या येतील. आताशी कुठे मी झाले फ्री. आज आम्ही आलो आहे घरी. आल्यानंतर ना खरं सांगते जवळजवळ 4 बकेट पाण्याने मी आंघोळ केलेली आहे, कारण की इतकी कंटाळले होते मी हॉस्पिटलमध्ये, खूप म्हणजे खूप कंटाळले होते. ब्लॉग थोडासा मोठा झालेला आहे, पण आपण म्हणतो ना मनात खूप काही असतं इतक्या दिवसाचं, त्यामुळे कदाचित तो मोठा झालेला आहे. स्वतःची काळजी घ्या, टेन्शन काही घेऊ नका. टेन्शन घेतल्याने कुठलाही प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही. पुन्हा एकदा सांगते ना, याच्या आधी मी खूपदा सांगितलं, झगडण्याची तयारी ठेवा. आयुष्य आहे आपल्याला हे एकदाच आहे, त्यामुळे ना झगडणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला आपण तोंड देणं फार गरजेचं आहे. कुठंही निराश होऊन थांबण्यात काही अर्थ नाही आहे. आणि या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे, ठीक आहे, कोणी म्हणजे कोणी कोणाचं नाही आहे. सो स्वतःचे जे काही प्रॉब्लेम आहे ते स्वतःला सॉर्ट आउट करायचे असतात. परमेश्वराच्या रूपात एखादा व्यक्ती तुमच्याकरता धावून येतो, ठीक आहे, कोणीतरी असं असतं की ते तुमच्याकरता धावून येतं, पण प्रत्येक वेळेस ही पण गोष्ट पॉसिबल नसते. कधी कधी तर धाव घेणार कोणीच नसतं, आपल्याला स्वतःलाच आपल्याकरता धाव घ्यायची असते. कधी कधी आपल्यातही तो परमेश्वर शोधावा लागतो आणि तेवढी हिंमत आणावी लागते. सो ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं. आणि निगेटिव्ह थॉट माइंडमध्ये घुसले ना की आपण खूप लो होऊन जातो आणि त्यामुळे आपल्यातली एनर्जी कमी होते आणि आपली पॉवर कमी होते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आपण आजारपणांना आमंत्रण देतो. त्यामुळे असं काही करू नका. जे काय असेल ना ते पॉझिटिव्ह थॉट माइंडमध्ये ठेवून मनामध्ये निश्चय करा की हां, मी ह्या गोष्टीला फेस करू शकते, मी यातून बाहेर पडू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रत्येक निर्णय घ्यायला हवा. रडत बसून किंवा टेन्शन म्हणून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. आत्ता ह्या 6 महिन्यामध्ये हा माझा सेकंड अनुभव आहे की आईने टेन्शन घेतलं म्हणून तिला आजारपण आलंय, सासूने टेन्शन घेतलं म्हणून तिला आजारपण आलंय. आणि खूप जवळच्या व्यक्ती आहेत ह्या माझ्याकरता. माझ्या सासूबाई मला आई इतपतच प्रेम करतात आणि माझी आई तर माझ्याकरता सर्वस्व आहे. तर माझ्या सासूबाईंनी मला कधी जाणून नाही दिलं की त्या माझ्या सासूबाई आहेत. मी फार कमी जाते, परंतु ज्यावेळेस पण मी जाते खूप भरभरून मला त्या प्रेम करतात. माझ्यासाठी खूप काही असतं त्यांच्याकडे. परंतु माणूस आजारी पडल्यानंतर ना आपण दुखणं वाटून नाही घेऊ शकत ना. आपण हॉस्पिटलमध्ये सोबत जाऊ शकतो, सोबत बसू शकतो, त्यांच्यासोबत राहू शकतो, त्यांना ठीक करून घरी आणू शकतो, इथपर्यंतच आपण करू शकतो. त्यांची एक मेडिसिन आपण शेअर करू शकत नाही. त्यांचं जे काही जिथे काही दुखतंय ते आपण शेअर करू शकत नाही.
दोघींनाही मी तेच समजवते. मी माझ्या आईला देखील तेच समजवलं की डोक्यातून नाही टेन्शन काढून टाक. तू जे काही टेन्शन असेल ना ते आधी काढून फेक. सासूबाईंना पण मी ते समजवलं, मम्मी तुम्ही आधी टेन्शन काढून फेका डोक्यातून. तुम्ही टेन्शन घेतल्याने काय होणार आहे? कुठला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहे? काहीच नाही. ज्याच्याकरता टेन्शन घेतोय तो झगडतोय ना. तुम्ही का टेन्शन घेताय विनाकारणचं? किंवा तुमच्यासोबत एखादी घटना घडली, मीन्स माझे सासरे एक्सपायर झाले त्यामुळे त्या इतक्या हळव्या झालेल्या आहेत. त्यांना खूप तो स्ट्रेस येतो. त्यांना असं वाटतं की माझा नवरा गेल्यामुळे माझं काहीच राहिलेलं नाही. अरे असं नाही, मागे तुमची मुलं आहेत आणि माझ्या नणंद पण खूप छान आहेत. त्या असतात मुंबईला, त्या वर्षातून एकदाच येतात तिकडे. त्यांचाही काही म्हणजे असं त्रास नाही. पण तिकडे मुलगी तिकडे, एक मुलगा पुण्यामध्ये, एक मुलगा म्हणजे गावी असतो. 3 ठिकाणी 3 जण डिवाईड झालेले आहेत. आणि तुम्ही असं टेन्शन घेतल्यानंतर मग तो तिकडून धावून येणार, ती तिकडून धावून येणार. जो तुमच्याजवळ आहे मुलगा तो धावपळ करणार. याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे जे काही झालं ते झालं. आपण नाही चेंजेस करू शकत. मी त्यांना हे पण विचारलं की तुम्ही रडल्यानंतर ना पप्पा येणार आहेत का परत? नाही येऊ शकत. त्यांच्या आठवणी आहेत त्याच्यासोबत जगायला. तर तुम्ही सुरुवात करा. ते कुठेही नाही गेले. तुम्ही माइंडमध्ये ठेवा की ते कुठेही नाही गेले, ते आहेत आपल्यामध्ये. आता आपल्याला माइंडमध्ये फक्त एवढंच ठेवावं लागणार आहे आणि त्यांच्या आठवणीसोबत आपल्याला जगावं लागणार आहे. जे सत्य परिस्थिती ही आहे, रडल्याने पप्पा येणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही रडून किंवा टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. खूप समजवल्यानंतर नाही त्यांना ती गोष्ट माइंडमध्ये बसत नाही आहे. हळवं मन झालंय, मी समजू शकते. किंबहुना त्यांना काय ट्रेस्ट असेल किंवा काय म्हणजे प्रेशर आहे त्यांच्या माइंडमध्ये. दुःख खूप मोठं आहे. कारण की लाईफ पार्टनर मोस्ट इम्पॉर्टंट असतो लाईफमध्ये. त्यामुळे लाईफ पार्टनर त्यांनी गमावल्यामुळे त्यांना हा सगळा त्रास होतो, हे पण मी समजू शकते. पण काय करू शकतो आपण? परिस्थिती आपण बदलू शकत नाही. हां, मला एक माझं कर्तव्य म्हणून किंवा मी त्यांना आईच्या जागी मानते, त्या मला मुलीच्या जागी मानतात. आमच्या दोघींमध्ये कधीच असं नाही की तू माझी सून आणि तू माझी सासू, कधीच नाही. आम्ही खूप प्रेमाने एकमेकींसोबत राहतो. त्यामुळे त्या फिलिंग्सना खूप जोडल्या गेलेल्या आहेत. पण तिथे पण कुठेतरी असं हारल्यासारखं वाटतं मला की मी ह्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करते, ह्यांना खूप पॉझिटिव्ह मी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते, पण मी कुठेतरी हारते असं मला वाटतं. कारण की नाही बसत आहे त्यांच्या डोक्यामध्ये. त्यांना त्यांचं दुःख खूप मोठं वाटतं आणि खरंच आहे त्यांचं दुःख खूप मोठं आहे हे मी मान्य करते. परंतु त्यांनी यातून बाहेर यावं ही म्हणजे माझी खूप इच्छा आहे की यावं त्यांनी आता यातून बाहेर. स्वतःसाठी, मुलांसाठी जगावं. नातवंड आहे त्यांच्यासाठी जगावं. आता जे सत्य आहे त्या सत्य परिस्थितीला सामोरं जावं असं तर खूप सांगण्याचा प्रयत्न करते. पण थोडासा वेळ लागेल त्यांना ह्यातून बाहेर यायला, पण येतील ते. होपसो लवकरच बाहेर येते. त्यामुळे तुम्हालाही सांगते, कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. जे झाला, जो पास्ट आहे त्याच्यावरती जास्त विचार करू नका. शेवटी एखादी व्यक्ती गेल्यानंतर ना बरेच असे लोक असतील की त्यांच्या आयुष्यातून खूप जवळची व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्यासोबत हे प्रॉब्लेम होत असतील. पण सत्य परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य आपल्यामध्ये असायला हवं. नाहीतर आपण स्वतःला खूप वीक करून घेतो आणि सिच्युएशन आपल्या हातात राहत नाही. आजारपणाला आपण निमंत्रण देतो आणि आजारपण एकदा का पाठी लागले तर ते काही पाठ सोडत नाही आणि त्याचा त्रास फक्त आपल्यालाच होतो, आपल्यासोबत आपल्या फॅमिलीला देखील होतो. पण जे काही आजारपण फेस करावं लागतं त्या व्यक्तीला खूप फेस करावं लागतं. जे काही दुखणं असतं ते खूप फेस करावं लागतं. त्यामुळे जी परिस्थिती असेल तिला फेस करण्याचं धाडस दाखवून स्वस्थ आणि निरोगी राहा. ह्या व्लॉगमध्ये मला इतकंच सांगायचं की स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, निरोगी राहा. ही सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ बराच लॉंग झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणखीन एक गोष्ट की मी हॉस्पिटलमध्ये असताना अवेलेबल नव्हते, सोशल मीडियावर नव्हते, तरीही तुम्ही इतकं माझ्यावर प्रेम करता, त्याकरता खरंच मनापासून थँक्यू. आणि स्वतःची काळजी घ्या. बाय, टेक केअर, लव्ह यू.